गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल इन अनदर व्हिडिओ। तर आजचा जो व्हिडिओ आहे तो मी खूप 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 महिन्यानंतर बनवते आहे, कारण की मध्ये माझं सगळं जॉईनिंग वगैरे होत होतं, तर त्यामुळे मला टाईमच नाही मिळाला ब्लॉग्स वगैरे बनवायला। आणि खरं एडिटिंग वगैरे खूप खूप वेळ लागतो, त्यामुळे मी म्हटलं की राहू दे त्यार, कुठे आता बनवू वगैरे। बट नाव आय एम फ्री अँड आय एम बॅक अगेन विथ द ब्लॉग। सो आजपासून मी असं ठरवलं की मी दररोज ब्लॉग्स टाकेन, म्हणजे मला जितकं पॉसिबल होईल तितकं तर मी ब्लॉग्स नक्की टाकत जाईन। तर आजच्या ब्लॉगमध्ये खूप एका मी स्पेशल ठिकाणी जात आहे, जिथे खूप 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 एस्थेटिक, खूप ब्युटिफुल असे व्ह्यूज आहेत आणि खूप सुंदर वाटतं। तर मी आता नाव नाही सांगेल, ते बघण्यासाठी तुम्ही नक्की हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही मला सांगा की ती प्लेस कशी वाटते अँड कसं बनवायला पाहिजे किंवा काय काय एव्हरीथिंग स्टफ लाईक दॅट। बट येस, तर आज मी जात आहे आणि मी ही पूर्ण अशी रेडी झाली आहे क्यूटशी। तर आम्ही आता निघू अँड देन वी विल सी। सो स्टे ट्यून टिल एंड, डू लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड डोंट फॉरगेट टू कमेंट। आज आम्ही कुठेतरी जात आहे, तर मी सांगते आता आम्ही जात आहे खिद्रापूरला आणि खिद्रापूर इथून अवघ्या 5 किलोमीटरवरती आणि ते पाऊस येतो म्हणून आम्ही झाडाखाली थांबलोय। आणि तुम्ही हा रोड बघा किती सुंदर आहे, मतलब असं किती सुकून भेटतंय। जस्ट लुक ॲट इट अँड आपण मग पुढचं बोलू। तर गाईज, ते हे मंदिर आहे ज्याला म्हणतात खिद्रापूर। इथे म्हणतात की शंकराचं मंदिर आहे आतमध्ये। तर आपण आधी चप्पल काढू आणि मग जाऊ। सी माय क्रॉक्स। ह्या मंदिराच्या बाहेर आल्यावर इथे इतका सुंदर हा असा परिसर आहे आणि मी तुम्हाला एकदा बाहेरून ही मंदिर दाखवते। हे तर बाहेरचं झालं आणि हे मंदिर बघा, हे साईडचं गेट आहे आणि समोरचं गेट त्या साईडला आहे आणि हे आहे ते साईडचं गेट आहे। आणि किती सुंदर असं बांधलं यार हे। आणि असं म्हणतात की हे अचानक प्रकट झालेलं मंदिर आहे, हे कोणी बांधलं हे कोणालाही माहीत नाही आहे, पण या मंदिराचे खूप सारे रहस्य आहेत। आणि ह्या ज्या मूर्ती तोडल्या आहेत, म्हणजे सगळ्याच मूर्ती बघू शकता, ह्या प्रत्येक मूर्ती अशा तोडलेल्या आहेत। तर ह्या मूर्ती तोडल्यात ते काही विकृत आणि फालतू लोकांनी ह्या मूर्ती तोडलेल्या। त्या मूर्ती अशा नव्हत्या, पूर्ण होत्या। आज पण तुम्ही मंदिरामध्ये जर बघाल तर पूर्ण मूर्ती इतक्या सुंदर आहेत, बट त्यांनी सगळ्यांनी त्यांचं जे वरचा भाग आहे तो तोडला आहे। बट
खूप वाईट आहेत असे घाण लोक असते ज्यांना बघवत नाही काय केलेलं, तर तसल्या लोकांनी तोडलाय. बट बाकीचं मंदिर खूप सुंदर आहे, अजूनही ह्याचं आर्किटेक्चर खूप सुंदर आहे. अरे असं का केलं यार? सगळ्याच मूर्ती तोडल्या. असं सांग की सुंदर आहे मूर्ती. वरती बघ ना, गणपतीचं वगैरे कोरलेलं आहे. ओमकार, तुला ह्याबद्दल जर काही माहीत असेल तर सांग ना सर्वांना. हो, मी जेवढा पण वाचलं याच्याबद्दल त्याच्यानुसार ना, याला हा जो बाहेरचा पार्ट आहे त्याला स्वर्ग मंडप असं म्हणतात. आणि हे पूर्ण एका दगडामध्ये कोरीव असं केलेलं मंदिर आहे. तर हे जो खालचा पार्ट आहे ना, हे एक मोठी शिळा आहे, खूप अशी मोठी शिळा आहे. त्याच्यावरती हे टोटल 48 खांब आहे. हे वाले दगडाची जे खांब आहेत ना, ते 48. तर प्रत्येक खांब एका ह्याला रिप्रेझेंट करतं. आणि म्हणजे आतमध्ये 9 आहेत जे प्रत्येक ग्रहाला रिप्रेझेंट करतं. आणि त्याच्यामुळे आतमध्ये असं एक सर्कल आहे पूर्ण. त्याच्यामागे पण एक खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे, आपण आतमध्ये बघूया. चल. हे जे आहे ह्याला बोलतात स्वर्ग मंडप. ज्याच्या खाली आहेत हे मोठे 9 खांब जे प्रत्येक ग्रहाला रिप्रेझेंट करतात. प्रत्येक 9 मतलब जे 9 ग्रह आहेत त्याला रिप्रेझेंट करतात. आणि त्याच्यानंतर ना हे जे मागचे आहेत हे सगळे मिळून 48 कॉलम्स म्हणजे खांब बनतात. दिसत असेल तर इथं ह्या सगळ्या मूर्त्या आहेत. आणि हे 12 खांब आहेत, पण हे 9 ग्रहांना कसं रिप्रेझेंट करतात मी दाखवते. लाईक इथून आपण जर सुरू केलं तर हे टोटल आहेत 12 खांब. पण हे जे पहिले 2 आहेत इथे एकही मूर्ती नाही आहे. आणि इकडचं जे आहे इथेही एकही मूर्ती नाही आहे. मग टोटल आपण जर मोजले 1 2 3 4 5 त्यानंतर 6 7 8 आणि 9 असं 9 ग्रहांना ते रिप्रेझेंट करतं. आणि ह्याला बोलतात स्वर्ग मंडप किंवा होम हवन मंडप. आणि जेव्हा पण पौर्णिमेचा पूर्ण चंद्र येतो तेव्हा तो पूर्ण सेंटरला येतो. आणि त्याच्यामधून जो काही मूनलाईट येते ती पूर्ण याला अलाईन होती, या गोल मंडपाला.